नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवली आहे बालुशाही। हल्दीरामपेक्षाही खूप छान, फक्त 3 साहित्याने। कसे बनवले आहे, कसे याची इतकी सारी लेयर येतील ते पण आपण न मेहनत करता एका ट्रिकने पाहू शकता किती छान बनलेली आहे। जर बालुशाहीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण इथे 1 ते 1.25 किलो या मापाचे बालुशाही बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे कपाचा वापर केलेला आहे। तुम्ही इथे वजनाने किंवा वाटीच्या मापानेही घेऊ शकता। मी इथे वजनाचे प्रमाणही तुम्हाला सांगितलेले आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे घेतलेला आहे 350 ग्रॅम गाळून घेतलेला मैदा, म्हणजे 2.5 कप मैदा। मैद्याला एका भांड्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता यात 1 चिमूटभर मीठ घालणार आहोत, म्हणजे याची टेस्ट खूप छान येते। यात आपण घालणार आहोत बेकिंग पावडर 1 टेबलस्पून। या सगळ्यांना व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। आता यात वितळून घेतलेला अर्धा कप तूप घालून घ्यायचं आहे। वाटलेस तुम्ही नंतरून तेलात किंवा तुपातही तळा, पण आधी यात तूपच घालायचं आहे, तेल घालायचं नाही। तुपामुळे बालुशाही छान बनते। आता या तुपाला आणि पिठाला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। जशा पद्धतीने आपण मोहन देतो तशा पद्धतीने आपल्याला याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता मी यात पाणी टाकून घेणार आहे याला मळून घेण्यासाठी। इथे आपल्याला पीठ मळायचं नाही आहे। इथे एक ट्रिक आहे, या पिठाला आपल्याला मळायचं नाही तर फक्त जोडून घ्यायचं आहे। असं केल्याने जेव्हा रिझल्ट येतो ना, खूप छान लेयर पडतात। इथे आपल्याला हलक्या हाताने जोडून घ्यायचं आहे। मी इथे अर्धा कप पाण्याचा वापर करत आहे। याला आपल्याला नरम असं जोडून घ्यायचं आहे। आपण इथे ना बेकिंग सोडा, ना दही, नाही अमोनिया टाकत आहोत। हलवाई अमोनिया टाकतात, कारण तेल किंवा तूप तळायला कमी लागतं, पण आपण घरच्यासाठी बनवत आहोत म्हणून आपण अमोनिया टाकत नाही। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पीठ जोडून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं नाही। खूप छान अशा लेयर दिसत आहेत। आता या पिठाला आपण 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत। आता आपण पाक बनवून घेऊ। त्यासाठी मी इथे 400 ग्रॅम साखर, म्हणजेच 2 कप साखर घेतलेली आहे आणि त्यात 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे। आता याचा परफेक्ट पाक कसा हवा हे मी सांगणार आहे। जर आपण पातळ पाक बनवला तर त्याची वरची लेयर ही एखाद्या दिवसानंतरून निघेल आणि तो बाहेरून नरमही लागेल, आणि पाक जर घट्ट झाला तर वरून पाक चिपकेल, तो आतपर्यंत जाणार नाही। तर आपल्याला इथे एकतारचा पाक हवा आहे। आता मी इथे 2 ते 3 विलायची कुटून त्याचं पावडर टाकून घेतलेलं आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता पाक आपला छान असा तयार झालेला आहे। आता आपण चेक करून घेणार आहोत की पाक तयार झालेला आहे का नाही। इथे तुम्ही पाहू शकता मी चमच्यामध्ये थोडासा पाक घेतलेला आहे। पाकाचे थेंब यात पडत आहेत, पण शेवटचा जो थेंब आहे तो खूप उशिराने पडेल। हीच साईन आहे की आपला पाक हा तयार झालेला आहे। आता यात आपण केसरच्या काही काड्या घालून घेणार आहोत आणि यात आता येलो फूड कलरही आपण टाकून घेणार आहोत। हे दोघेही ऑप्शनल आहेत। आता इथे आपण दुसऱ्या पद्धतीने चेक करून घेणार आहोत की पाक तयार झालेला आहे का नाही। मी बोटांना थोडासा पाक लावून घेतलेला आहे। पाहू शकता 1 तारी पाक आपला तयार झालेला आहे। 1 तार तयार होत आहे, म्हणजे आपला पाक हा रेडी आहे। आता गॅस आपण बंद करून देणार आहोत। आता आपण मैदा पाहून घेणार आहोत। पाहू शकता किती छान अशा लेयर दिसत आहेत। आता आपण याचा छोटासा गोळा घेणार आहोत आणि त्याला हातावर घेऊन गोल गोल करून आणि अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे। पाहू शकता याला गोल गोल आकार येतोय, पण किती छान अशा लेयर आलेल्या आहेत।
आता याच्यामध्ये आपल्याला आरपार असं होल तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बोटाच्या साह्याने किंवा लाटण्याच्या साह्याने होल करू शकतात, म्हणजे जेव्हा आपण बालुशाही तळू त्यावेळेस ती व्यवस्थित तळली जाईल। मी इथे या साईजची बालुशाही बनवत आहे। जवळपास हे 12 ते 13 बालुशाही तयार होतील। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही याची साईज कमी जास्त करू शकता। आता मी इथे लाटण्याच्या साह्याने इथे होल करून दाखवणार आहे। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचा आरपार होल तयार करून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे आपण बाकीचेही बालुशाही तयार करून घेणार आहोत। पाहू शकता किती छान अशा लेयर दिसत आहेत। अशा प्रकारे आपल्याला सगळ्या तयार करून घ्यायचे आहेत। आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। यासाठी तेल किती गरम पाहिजे तर तेल हे खूप कमी गरम पाहिजे। गॅस हा आपल्याला लो ठेवायचा आहे। आता यात बालुशाही टाकून घेऊ। जेवढ्या मावतील तेवढ्या बालुशाही आपल्याला यात टाकून घ्यायच्या आहेत। गॅस हा पूर्णपणे लो राहील जोपर्यंत याची साईज डबल होत नाही आणि ते वर येत नाही तोपर्यंत। पाहू शकता साईज इथे डबल झालेली आहे। आता पण आपल्याला यांना परतायचं नाही। गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आहे, जेणेकरून त्याचा खालून कलर हा गोल्डन व्हायला लागेल। पाहू शकता खालून याचा कलर गोल्डन झालेला आहे। आता आपण याला परतून घेऊ। सगळ्यांना परतून झाल्यावर आपल्याला गॅसची फ्लेम ही परत स्लो करून घ्यायची आहे। मधून मधून एखाद्या वेळेस आपण गॅसची फ्लेम ही मीडियम करू शकतो। बालुशाही तळत असताना जास्त घाई करायची नाही, नाहीतर ते जास्त दिवस टिकणार नाही। पाहू शकता याचा कलर पूर्णपणे गोल्डन झालेला आहे। आता आपण याला काढून घेणार आहोत। पण इथे आपण पाक तयार करून ठेवलेला होता तो पूर्णपणे गार झालेला असेल। आता आपल्याला त्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। त्याला पूर्ण गरम करायचं गरज नाही, त्याला नॉर्मल गरम करायचं आहे। आता आपण गरम पाकामध्ये बालुशाही टाकून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटं एका बाजूला राहू देऊ। आणि परत दुसऱ्या बाजूला 2 ते 3 मिनिटं ठेवू। वरूनही यात थोडा थोडा पाक आपल्याला टाकायचा आहे, म्हणजे बालुशाहीच्या आतमध्ये छान असा पाक जाईल। आता यांना पाकात टाकून 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत। आता आपण यांना काढून घेऊ। पाहू शकता घरातल्या 3 साहित्यातून खूप छान अशी बालुशाही तयार झालेली आहे। वरून आपण चांदीचं वर्क आणि पिस्ता कट करून टाकून घेतलेली आहे। चांदीचं वर्क आणि पिस्ता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तयार आहे आपली मार्केटसारखी बालुशाही। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। पाहू शकता आपली बालुशाही किती छान दिसत आहे। वाटते ना मार्केटसारखी। तुम्ही ही नक्की ट्राय करा, खूप सोपी आहे।